नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहोत कारल्याची भाजी. कारले म्हटले की सगळ्यांची तोंडे ही वाकडीच होतात. पण अशा पद्धतीने जर कारल्याची भाजी केली तुम्ही तर तुमच्या घरातले सर्वजण आवडीने खूप खातील. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे मी जो काही व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी कारल्याची भाजी करण्यासाठी 2 मीडियम आकाराची कारली घेतलेत. ही कारली स्वच्छ धुवून घेतलेत. याचा खालचा आणि वरचा भाग आपण कट करून घेऊया. म्हणजे कारल्याची दोन्ही टोके कट करून घ्यायची आणि असे मीडियम आकाराचे तुकडे करून घ्यायचे. खूप छोटे छोटेही तुकडे करायचे नाहीत आणि फार असे मोठेही करायचे नाहीत. पहा, आपले तुकडे करून झालेले आहेत. यातील आता आपण बिया काढून घेऊयात. अशा पद्धतीने बिया काढून टाकूयात. सर्वच कारल्यातील बिया काढून घ्यायच्या. पहा, यातील सर्व बिया काढून झालेल्या आहेत. आपले गोलाकार कारले तयार झालेले आहे. आता एका कढईमध्ये उभा कट केलेला कांदा घालूयात. थोडेसे तेल घालून हा कांदा आपण थोडासा परतून घेऊयात. कारल्याची भाजी ही कोणालाही नको असते, पण कारल्याची भाजी आपल्या शरीरासाठी खाल्लेली खूप चांगली असते. आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी कारल्याची भाजी ही खाल्लीच पाहिजे. कांदा थोडासा भाजत आला की यामध्ये थोडेसे खोबरे घालूयात. तुम्ही सुके खोबरे किंवा ओलेसुद्धा वापरू शकता. गॅस हा मीडियमच ठेवायचा. कांदा आणि खोबरे थोडेसे भाजत आले की यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या घालायच्या आणि ह्या तेलासोबत ह्याही परतून घ्यायच्या. कांदा, खोबरे, लसूण आपले भाजून झालेले आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड करायला ठेवूयात. थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, खोबरे, लसूण घालूयात आणि यावर थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळे तिखट, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार थोडेसे मीठ घालूयात आणि मिक्सरला हे फिरवून घेऊयात. पहा, आपला मसाला करून झालेला आहे. पहा, कारल्याचा मसाला तयार केला आहे. आता आपण कारल्याची भाजी करूयात. त्यासाठी त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करूयात आणि ही कट केलेली कारली आपण थोडीशी फ्राय करून घेऊयात. मीडियम गॅसवरती ही कारली खरपूस भाजून घ्यायची. कारली तेलामध्ये भाजून घेतल्यामुळे ना कारल्याचा कडूपणा निघून जातो आणि कारले कडू होत नाही. पहा, आपले कारले भाजून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊयात. गॅस हा बंद करायचा आणि एका ताटामध्ये ही सर्व कारले आपण काढून घेतोय. कारल्याला तांबूस असा छान रंग आलेला आहे. आपण जे वाटण तयार करून घेतले होते ते वाटण हे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि या मसाल्यावरतीच शेंगदाण्याचा 2 ते 3 चमचे कूट घालून घेऊयात. यावर थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आणि हाताने हे सर्व छान असे मिक्स करून घ्यायचे. हे वाटण ओलसर असल्यामुळे यामध्ये पाणी घालायची गरज नाही. हे छान व्यवस्थित हे मिक्स होते. पहा, छान असे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे. आता आपण हे कारल्यामध्ये भरून घेऊयात. कारल्याच्या आपण ज्या बिया काढल्या होत्या त्या बियाच्या जागी आता आपण हा मसाला भरून घेणार आहोत. कारल्याच्या मधोमध हा सर्व मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा. अशा पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी केली तर तुमच्या घरात सर्वांना नक्की आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करा. पहा, सर्व कारल्यामध्ये आपला सर्व मसाला भरून झालेला आहे. आता आपण भाजी तयार करूयात. येथे मी एका गॅसवरती कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी छान अशी तडतडू द्यायची आणि थोडीशी हळद. हे सर्व छान मिक्स करून घेऊयात आणि आपण भरली होती ती कारली यावरती एक एक करून ठेवून देऊयात. गॅस हा कमीच ठेवायचा. यावर आता आपण झाकण ठेवून 2 मिनटे हे शिजू द्यायचे. 2 मिनटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढून बघूयात. आता ही कारली आपण पलटून घेऊयात. एक बाजू थोडीशी खरपूस भाजून झाली की जो आपला शिल्लक राहिलेला मसाला होता तो मसाला ह्या कारल्यावरती घालूया. कारल्याची एक बाजू परतून झाल्यानंतर हा मसाला घालणार आहोत. कारण जर सुरुवातीला आपण हा मसाला घातला असता तर खाली आपला हा मसाला करपला गेला असता. त्यासाठी कारले थोडेसे शिजवून घेतल्यानंतर आपण मसाला घालणार आहोत. हा मसाला घातल्यानंतर सर्व हा मिक्स करून घ्यायचा आणि 1 कपभर यामध्ये पाणी घालूयात.
आणि कमी गॅसवरती याला आपण झाकून ठेवूयात. 5 मिनटासाठी आपण झाकून ठेवले होते. आता आपण झाकण काढून बघूयात. पहा, मस्त अशी आपली कारल्याची भाजी तयार आहे. आता आपण गॅस बंद करूया. कशी वाटली ही आपल्या कारल्याच्या भाजीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशा पद्धतीने नक्की कारल्याची भाजी करून पहा. अशा पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी केली तर खूप मस्त आणि खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईक यांनाही शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.